मेजरिंग, आपल्याला मेजरिंग घ्यायची आहे. तर सगळ्यांनी लक्ष ठेवा. हा चला बेटा, हा आहे किती आहे बेटा, हा कोणता माप आहे? 1000 मिलीमीटर इज 1 लिटर. 1 लिटर हा 1 लिटरचा माप आहे. गुड. त्याच्यानंतर हा किती आहे बेटा, हा सांगा. हा 500 मिली लिटर म्हणजेच हाफ लिटर. हाफ लिटर आहे. हा बघा 200 मिली लिटर. हा बघा 100 मिली लिटर. आणि हा 50 मिली लिटर. आपल्याला प्रश्न आहे की हा 1 लिटर होण्यासाठी, हा 1 लिटर होण्यासाठी हे 200 ml चे किती माप, 200 ml चे किती माप पाहिजेत आपल्याला. आपण याची प्रॅक्टिकल करूया. बघा 1 2 3 4 5. पहा 1 लिटर पूर्ण भरलेला आहे. भरलेला आहे की नाही बघा. 200 ml इज इक्वल टू 5 ml चे सॉरी 200 ml चे आपण किती मेजर टाकला, आपण 5 टाकले ना. त्यावेळेसच हा 1 लिटर झाला. म्हणजे समजा आपल्याकडे हा 1 लिटरचा माप जर नाही आहे, 1 लिटर नाही आहे, फक्त आपल्याकडे जर 200 ml चा माप असेल तरी आपण 1 लिटर मिल्क मोजून देऊ शकतो, 1 लिटर द्रव मोजून देऊ शकतो. आता बघा हा किती आहे, 500 ml आणि हा 1000 ml आहे ना. तर याचे आपण 2 माप टाकले. बघा 1 2. बघा 1 लिटर झालेला आहे. आता तुम्हाला माहित आहे हाफ लिटर किती ml चा होईल. हाफ लिटर 250 ml. नो, हाफ लिटर नॉट अ क्वार्टर. हाफ लिटर हाऊ मेनी ml इन अ हाफ लिटर किती आहे, 500 ml. 500 ml. आणि हाऊ मेनी ml इन अ क्वार्टर, हाऊ मेनी ml इन अ क्वार्टर. एका क्वार्टर मध्ये किती असतात, जोरात सांगा. 250 ml इज अ क्वार्टर, इज अ 1 क्वार्टर, अ क्वार्टर. बघा आपल्याला जर 1 पाव दूध घ्यायचं आहे, 1 पाव मिल्क घ्यायचं आहे, तर दुकानदार आपल्याला किती देईल, 200. हा 250 250 ml इज अ क्वार्टर. आता समजा मला पाऊण लिटर घ्यायचं आहे, पाऊण लिटर म्हणजे 1 लिटरला 1 क्वार्टर कमी. तर तो कसा देईल सांगा बरं मला. पहिल्यांदा किती देईल, 500 बरोबर. हा 500 देईल. अर्धा लिटर झालाय. आता काय देईल, 200. आणि मग हा नाही म्हणायचं ना, 50 ml. हा म्हणजे बघा आता 500 200 आणि 50 एकूण किती झालं, 750 ml इज अ 3 क्वार्टर म्हणजे पाऊण लिटर. ओके, डू यू अंडरस्टँड? येस, डू यू अंडरस्टँड? Yes, sir.